श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट नित्यपूजा दर्शन शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026। आरती ओ वाळू श्री सद्गुरू स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरंजन शुद्ध प्रेम कृती भावांच्या वाती भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती। आरती ओ वाळू श्री सद्गुरू स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा सर्वस्वार्पण नैवेद्याची ठेविलेची पुढती सन्मती सद्कृती सद्कृती सद्गती प्रसाद द्या हाती। आरती ओ वाळू श्री सद्गुरू स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम। आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 या शुभ दिवशी आपण अक्कलकोटच्या पवित्र भूमीत विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यपूजा आणि मंगलमय दर्शनाचा भक्तिभावाने अनुभव घेणार आहोत। फक्त हो, काही क्षणासाठी आपल्या मनातील चिंता, काळजी आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवूया, मन शांत करूया आणि प्रेमाने स्वामींच्या चरणाचे स्मरण करूया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आजच्या या पवित्र दर्शनाची सुरुवात आपण स्वामींच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना करून करूया। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या सर्व भक्तावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या। त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि आनंद नांदू द्या। ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्यांना मार्ग दाखवा। ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना धैर्य द्या। ज्यांना आधाराची गरज आहे त्यांना आपल्या चरणांचा आधार द्या। श्री स्वामी समर्थ। भक्त हो, आता आपल्यासमोर स्वामी महाराजांचे सुंदर आणि मंगलमय स्वरूप आहे। स्वामींच्या मूर्तीवर केलेली सुंदर सजावट, विविध रंगांची फुले, हार आणि वस्त्रालंकार मनाला प्रसन्न करणारे आहेत। स्वामींच्या मुखाकडे पाहताना मनामध्ये एक वेगळाच शांतता निर्माण होते। त्यांच्या पवित्र दर्शनाने मनातील अस्वस्थता कमी होते आणि भक्तीची भावना जागृत होते। या सुंदर दर्शनाचा लाभ घेताना आपण मनात एकच नामस्मरण करूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भक्त हो, अक्कलकोट ही स्वामी समर्थ महाराजांच्या पावन वास्तव्याने पवित्र झालेली भूमी आहे। असंख्य भक्त आजही स्वामींच्या चरणी श्रद्धेने येतात। प्रत्येकाची भावना वेगळी असते, प्रत्येकाची प्रार्थना वेगळी असते, पण स्वामींच्या चरणी पोचल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये एकच विश्वास असतो, स्वामी माझ्या पाठीशी आहे। स्वामींचे जीवन आपल्याला श्रद्धा, समय, संयम, सेवा आणि नामस्मरणाचा मार्ग दाखवते। आज शनिवारचा हा पवित्र दिवस, या दिवशी आपण विशेष भक्तिभावाने स्वामींचे नामस्मरण करूया। घरामध्ये दिवा लावूया, स्वामींच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसूया आणि काही क्षण मनापासून प्रार्थना करूया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता आपण स्वामी महाराजांच्या नित्यपूजेचे मनोभावे दर्शन घेत आहोत। पूजेच्या वेळी वातावरणामध्ये भक्तीची ऊर्जा निर्माण होते। फुलांचा सुगंध, दीपज्योतीचा प्रकाश आणि मंत्रोच्चार यामुळे संपूर्ण वातावरण पवित्र आणि मंगलमय होते। स्वामींच्या चरणी अर्पण केलेले प्रत्येक फूल म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे। अर्पण केलेल्या प्रत्येक हार म्हणजे भक्तीची माळ आहे। प्रज्वलित केलेली प्रत्येक दिवा म्हणजे आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी प्रार्थना आहे। भक्त हो, आपण ही मनापासून स्वामींच्या चरणी एक फुल अर्पण करूया। आपल्या मनातील अहंकाराचे फूल स्वामींना अर्पण करूया। आपल्या चिंता स्वामींच्या चरणी ठेवूया। आपल्या अडचणी स्वामींना सांगूया आणि आपल्या जीवनातील प्रत्येक चांगली गोष्ट स्वामींच्या कृपेने फळ मानूया। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या पवित्र चरणाकडे पाहताना आपण मनात म्हणूया, स्वामी माझ्या जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, माझ्या घरामध्ये आनंद आणि शांती राहू द्या, माझ्या मनाला स्थिरता द्या, माझ्या प्रत्येक संकटामध्ये मला धैर्य द्या,
फक्त हो, श्रद्धा म्हणजे केवळ इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा नाही. श्रद्धा म्हणजे संकटाच्या काळातही देवावर विश्वास कायम ठेवणे. स्वामी समर्थांचा संदेश भक्ताला धीर देतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन थकवू नका. नामस्मरण करा, योग्य प्रयत्न करा आणि श्रद्धा कायम ठेवा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या भावनेने आपण आजचे दर्शन घेऊया. आता स्वामी महाराजांच्या सुंदर अलंकाराकडे पाहूया. फुलांच्या हारांनी सजलेली स्वामींचे रूप अत्यंत प्रसन्न दिसत आहे. विविध रंगांची फुले आणि सुंदर वस्त्रालंकार स्वामींच्या दिव्य रूपाची शोभा वाढवत आहे. स्वामींच्या दर्शनाचा हा क्षण आपल्या मनात कायमचा साठवून ठेवूया. ज्यांना आज मंदिरात प्रत्यक्ष येता आले नाही त्यांनी हे दर्शन मनापासून स्वीकारावे. भक्तीला अंतराची मर्यादा नसते. भक्तीला अंतराची मर्यादा नसते. मनामध्ये श्रद्धा असेल तर स्वामींचे स्मरण कुठेही करता येते. आपल्या घरातून, कामाच्या ठिकाणातून किंवा प्रवासामध्ये असले तरी स्वामींचे नामस्मरण करू शकतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आपण स्वामी महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. स्वामी महाराज, आजपर्यंत आम्हाला दिलेल्या प्रत्येक श्वासासाठी धन्यवाद. आमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या क्षणासाठी धन्यवाद. आमच्या अडचणीमध्ये दिलेल्या धैर्यासाठी धन्यवाद. आमच्या कुटुंबावर ठेवलेल्या कृपाछायेसाठी धन्यवाद. स्वामी, आम्हाला अशी बुद्धी द्या की योग्य आणि अयोग्य याची फरक समजू शकेल. अशी शक्ती द्या की संकटाशी सामना करता येईल. अशी नम्रता द्या की यश मिळण्यावरही अहंकार निर्माण होणार नाही. आणि अशी श्रद्धा द्या की कोणत्याही परिस्थितीत आपले नामस्मरण सुटणार नाही. श्री स्वामी समर्थ. आता आपण काही क्षण स्वामींच्या चरणाचे शांतपणे दर्शन घेऊया. मन शांत करा, डोळे मिटा, मनात आणा आणि मनात हळुवारपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ. 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 पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणखी एकदा प्रेमाने श्री स्वामी समर्थ म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करताना मनातील चिंता हळूहळू दूर होत आहे असा सकारात्मक भाव मनात ठेवा. आज ज्यांच्या आयुष्यात एखादी अडचण आहे त्यांनी स्वामीवर श्रद्धा ठेवून योग्य प्रयत्न सुरू ठेवावे आणि ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांना योग्य मार्ग मिळू दे. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी आहेत त्यांना योग्य संधी मिळू दे. ज्यांच्या घरामध्ये मतभेद आहेत त्यांच्या घरामध्ये प्रेम आणि शांतता निर्माण होऊ दे. त्यांच्या मनामध्ये दुःख आहे त्यांना मानसिक बळ मिळू दे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये स्वामींच्या नामाची ज्योत सदैव प्रज्वलित राहू दे. श्री स्वामी समर्थ महाराज. आजच्या या शनिवारच्या पवित्र दिवशी आपण स्वामींच्या चरणी एक संकल्प करूया. मी कोणतीही परिस्थिती चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही. मी स्वामी समर्थ महाराजांपासून दूर जाणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा आदर करीन, गरजू व्यक्तींना शक्य तेवढी मदत करीन आणि रोज स्वामींचे नामस्मरण करीन. हा छोटासा संकल्प आपल्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. भक्त हो, आता नित्यपूजेच्या या सुंदर दर्शनाचा शेवट आपण आरती आणि प्रार्थनेच्या भावनेने करूया. स्वामी महाराजांच्या चरणी मनोभावे नमस्कार करूया. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. तर आता शेवटी आपण गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अलख निरंजन.